आज सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन झालेलं आहे आणि पावसाचं आगमन होत असताना अनेक समस्यांना जनतेला हे सामोरं जावं नेहमीप्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणे जावं लागतं. पाऊस नव्हता तेव्हा पाणी टंचाईचा अभाव होता. अनेक ठिकाणी अनेक ग्रामीण भागात पाणी टंचाई भासत होती. परंतु आता पाऊस येत असताना विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सावंतवाडी तालुक्यात होता. आणि मी गेल्या वर्षी सुद्धा गेली अनेक वर्ष म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनं झाली, उठाव झाले की सावंतवाडी तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावं ही वेंगुर्ला तालुक्याला MSEB महावितरण मार्फत वेंगुर्ला तालुक्यातून त्यांचा कारभार चालतो. या 15 ते 16 गावामध्ये मळेवाडपासून साताळा असेल, आरोंदा असेल, या पट्ट्यातली बहुसंख्य गावं आणि निंबळे गाव ही त्या ग्रामीण भागात येतात. अशी अनेक गावं असताना तिथल्या अनेक तक्रारी असताना 8-8 दिवस पावसाळ्यामध्ये लाईट जाते आणि त्यामुळे आम्ही आंदोलन ही जनतेच्या हितासाठी आणि तो प्रश्न सुटण्यासाठी, कारण 8-8 दिवस पावसाळ्यामध्ये लाईट नसते आणि जेव्हा ग्रामस्थांना यावं लागतं तेव्हा सर्वप्रथम सावंतवाडीला यावं लागतं आणि सावंतवाडीहून वेंगुर्लाला जावं लागतं. एवढा मोठा फेरा त्यांना 50 किलोमीटरचा फेरा हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला पडतो. म्हणजे आता मुंबईवरून एखादा चाकरमानी आला तर त्याची लाईट गेलेली असते, त्यालाच माहिती नसते. ही परिस्थिती अनेकांनी जाणल्यानंतर आम्ही आंदोलन केलं की आंदोलनं केली, गणपतीला आरती सुद्धा त्या मळेवाडमध्ये केल्या, परंतु प्रशासनाला कुठची जाग आलेली नाही. आम्ही म्हणजे संयमाने बघितलेलं आहे, देवभक्तीने बघितलं, सगळ्यांना निवेदनं दिली, संयमाने दिली, काही जी आंदोलनं केली ती संयमानं केली. देवभक्तीच्या म्हणजे कुठेतरी देवाच्या निमित्ताने त्यांना देव बुद्धी देईल आणि कुठेतरी हा प्रश्न सुटेल असं सुद्धा बघितलं. पण इथल्या प्रशासनाला कुठची या जनतेबद्दल तळमळ दिसली नाही, इथल्या लोकप्रतिनिधीला दिसले नाही. 17 ते 18 वर्ष झाले स्थानिक आमदार निवडून येत आहेत. 18 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या तालुक्यातला ह्या 15 ते 16 गावातील विविध प्रश्न ते सोडवू शकलेले नाही. म्हणजे 8-8 दिवस जनता ही काळोखामध्ये असते. त्यामध्ये गणपतीचा सण येतो, त्या सणासुदीत सुद्धा जनता काळोखामध्ये असते, अंधारात असते. आणि ह्या सगळ्या अंधारात असताना सुद्धा इथल्या 17 वर्ष 18 वर्ष झालेले आमदार इथला प्रश्न सोडवू शकले नाही. ही खऱ्या अर्थानं निष्क्रियता आहे. पण निष्क्रियता आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत या संदर्भात जर प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही आणि हा प्रश्न तात्काळ 8 दिवसात जर सुटला नाही तर मळेवाडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाईल. आता संयम आमचा सुटलेला आहे. आता रस्त्यावर उतरणार, सर्वसामान्य जनतेला घेऊन तिथल्या प्रश्नासाठी जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ते रास्ता रोको चालू राहील. या संदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. पुढच्या घडणाऱ्या सर्व घडामोडीला किंवा जी काही बरे वाईट घटना घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील, इथले लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, जे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत ते जबाबदार राहतील. ह्या गोष्टी तुम्ही एक लक्षात ठेवा. एखादा प्रश्न कुठच्या लेवलला सुटतो हा महत्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे 15 गावांचा, हा वरच्या मंत्र्यांच्या लेवलला सुटणारा प्रश्न आहे. त्याला आमदार म्हणून त्यांनी प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केला. हा झाला त्याच्यातला अभ्यास. म्हणजे काय आहे की एखादा जिल्हा परिषद सदस्य जाऊन तर मंत्र्याला भेटणार नाही, तो प्रश्न सुटणारा नाही, किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून नाही सुटणार. तर आमदारांनी मंत्रालय लेवलला तो प्रश्न संबंधित MIDCचे अधिकारी आहेत, त्यांच्या MSEBचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून प्रस्ताव मागवला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आताच्या गोष्टी 2 मिनिटं मी केसरकरांचं वारंवार नाव घेतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणाला केसरकरांना आता निवेदन द्यायला, म्हणजे केसरकरांना निवडून द्यायचं आणि त्याच जनतेने पुन्हा निवेदन द्यायच बसायचं.
सर्वसामान्य जनतेची काय ह्यांना अजिबात प्रश्न माहिती नाहीत का केसरकरांना? 17 वर्ष 18 वर्ष झाली तुम्हाला. कुठच्या गावात कुठचं काय आहे हे सगळं केसरकरांना माहिती आहे. अडचणी पाठ असेल त्यांचा, जसा पाडा असतो ना पहिलीतला मुलगा करतो, तसे सगळ्या गावातले प्रश्न पाठ आहेत त्यांचे. मी त्यांच्यावर 7-7.5 वर्ष काम केलंय. फक्त सोडवायचं नसेल तर त्यांनी हे करतात नोटंकी. परंतु ह्या सगळ्या ह्याच्या एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की त्यांना टार्गेट करण्याचा उद्देश आमचा चुकीचा नाही, म्हणजे आमचं काही गैर नाही, म्हणजे हे नाही आमचं काय उद्दिष्ट नाही किंवा काय. एक आमदार म्हणून त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी आपल्या माध्यमातून ते मांडायचा प्रयत्न करतो. सोडवणं न सोडवणं हा त्यांचा प्रश्न आहे. उद्या सकाळी त्यांनी नाही सोडवला तर आंदोलन आम्ही करायला मोकळे आहोत. पण तुम्ही एक लक्षात घ्या, संजीव परवा म्हणतात की तुमची अंडी दिली आपल्याकडे, म्हणजे असं काय तुमचं अंडी? एक लक्षात घ्या, माझ्या मते हे बघा, ज्याच्याकडे प्रश्नाचं उत्तर नसतं, खरं तर संजीव परवानी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला पाहिजे होती. केसरकरांवर आम्ही टीका केली, केसरकरांचं आज उद्योग मंत्र्यांचं अपयश वगैरे मी म्हटलं, पालकमंत्र्यांचं अपयश म्हटलं. बघा काय होतं, आज शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईत जाऊन निवेदन देतात की कारवाई करा, आणि त्याच्यानंतर चौकशीची फक्त दिली जाते. चौकशी लावलं. अहो पहिल्यांदा माझ्या मते कर्तव्यात कसूर दिसली ती MIDC अधिकाऱ्याची, तात्काळ त्याला सस्पेंड केला पाहिजे होता. एवढ्या कार्यकर्त्यांचं जर मुंबईत जाऊन निवेदन दिलं जातं, हे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचं सुद्धा अपयश आहे. ते उत्तर देऊ शकले नाही म्हणून असं वेड्या वाकड्यात कुंडेल्या ज्योतिषाचं दुकान घालावं, कुंडेल्या सांगण्याचं दुकान घालावं ना कोणीतरी. असं जर असेल तर म्हणजे त्यांचं तुम्ही नाव हो सांगितलं ना, आता कोण कुंडल्याला बाहेर काढतोय, मग कुंडल्या सांगायचं तर दुकान घाला. बरं ते निलेश राणे पण कुंडल्याचं दुकान अवैध कुठेतरी आता कुठे आरोपी आता काय सारखं निलेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अवैध धर्माची भूमिका घेतली, पोलीस प्रशासनावर जे काय गंभीर नावाने आरोप केला त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक लक्षात घ्या, या जिल्ह्यात ज्या पद्धतीने आताच्या घडीला बघितलं तर सगळ्यात म्हणजे हे अवैध धंद्यात असेल, विकास कामांच्या असेल, बघितलं ना तर विकासाकडे बऱ्याच अंशी विकास कामांचा. आज शहरात तुम्ही फिरा, काल रात्री पाऊस पडला, रस्त्यावर पाणी होतं. रस्त्यावर म्हणजे तहसीलदार फॉरेस्टच्या समोर आहे ना, ढोपरभर पाणी साचलं होतं तिथे. मी संध्याकाळच्या 7-8 वाजता. ही परिस्थिती आहे की सर्वचा म्हणजे आज विकासाकडे कमी लक्ष, अशा अवैध असेल टक्केवारीकडे जास्त लक्ष. नाही, पण तुम्ही पण विरोधक सुद्धा अवैध धंद्यांकडे खूप बोलता, पण जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांकडे बघत नाही. मी आज मुद्दा कुठचा तुम्ही घेतला? आता पाणी म्हणताय, मग अवैध धंदे होत असतील, जातील, ते बघतील काय, ते सत्ताधारी करतायत काय, त्यांचे आमदार पण पुढाच्या संदर्भापैकी बोलताय. मग विरोधकांनी तुम्ही पाण्याच्या संदर्भात जनतेच्या प्रश्नांना न बोलता आम्हाला कुठेतरी कन्फ्युज करताय सत्ताधारी आणि तुम्ही. काय अवैध धंद्यामुळे असं काय जनतेचा काय परिणाम झालाय तो बघतील ना. पण तुम्ही कधी पाणी झालंय त्याच्याबद्दल आता न बोलता, आता तुम्ही त्या विजेच्या 13 गावांमध्ये इथलं जर शहरात तुम्ही पाण्यात आलात तर इथल्या शहरातल्या पाण्याच्या संदर्भात काही इथले रस्ते वाईट अवस्था आहे, त्याच्याबद्दल उभाटा का आवाज उठवत नाही? नाही बघा, एखाद्या गोष्टी मी आज जो प्रश्न घेतला तो सुद्धा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि मोठा प्रश्न आहे. 14, 15, 16 गावांचा ग्रामीण पट्ट्यातला आहे. शहरातले प्रश्न इथे सोडवायला कोण नाही कोण जनता तरी असते. ग्रामीण भागात खूप क्वचित पुढाकार घेणारे कार्यकर्ते असतात. त्यामुळे तो तळमळीन घेतला. हा येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगितलं तसं गेल्याही पत्रकार परिषदमध्ये घातलंय, सांगितलंय मी. अनेक मुद्दे माझ्याकडे येतात, अनेक जण फोन करतात, अनेक जण काही जण येऊन सांगतातही. अनेक मुद्दे आहेत, अनेक आहेत, घ्यायचे आहेत, पण टप्प्याटप्प्यात घ्यायचे आहेत. पावसाळी अधिवेशनात घ्यायचे आहेत, काही येऊ ते हळूहळू टप्प्याटप्प्यात. एकही सगळ्यात प्रश्न काय आम्हीच घ्यावे असं नाही. इथे आलेल्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी सुद्धा काही मुद्दे घ्यावेत ना. आपल्या उपजिल्हा रुग्णालयाची जी अवस्था आहे 65 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, भरलेल्या नाही आहेत. काल परवा अशी घटना घडली की अक्षरशः टाकी घालायला सुद्धा दोरा नव्हता. मल्टी स्पेशालिस्टचं गाजर असेल, अजून काय काय सेट ऑफ असेल, काय काय ते तुम्हाला माहिती विरोधक म्हणून. पण अनेक स्वप्न दाखवली, जी दिवा स्वप्न दाखवली गेली, पण इथल्या जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय. या मल्टी स्पेशालिटी किंवा याच्याकडे तुम्ही कसं बघता? मल्टी स्पेशालिस्टच्या नावावर तर आता चेष्टा केली जाते सर्वसामान्य जनतेची. चेष्टा आहे. म्हणजे एवढ्या वर्षात आपण हा प्रश्न सोडवू शकलो नाही, लाच वाटली पाहिजे. आलं लक्षात. आणि आता तर माझं म्हणणं असं आहे, धागा नसला सुई नसली, केसरकरांनी एक फोन करा, मुंबईवरून लगेच दुसऱ्या मिनिटाला दोरा येईल.
ही लाच अजून कोणाकोणाला वाटली पाहिजे, कारण मागच्या सगळ्यांना हे बघा, अडीच सगळ्यांना वर्षात- एक माझा गोष्ट प्रश्न आहे, पूर्ण होऊ दे. एक गोष्ट आहे त्यांचा सर्वांना प्रश्न पूर्ण होऊ द्यात मग बोला. मागच्या 2.5 वर्षात तुमचं सरकार होतं, मुख्यमंत्री तुमचे होते, तेव्हा हा प्रश्न मंत्रालयात आणला गेला, मात्र मल्टीस्पेशालिटी तेव्हा पण दिसलं नाही. ऐका ना, तेव्हा पण त्यावेळी आम्ही सुद्धा वेळोवेळी भूमिका आमच्या क्लिअर केल्या आहेत. त्यावेळी सुद्धा तंगड घालणारे तेच होते, आताही तेच. आम्ही अनेक प्रश्न म्हणजे तत्कालीन त्यावेळी पालकमंत्री म्हणून उदय सामंत होते आणि आम्ही वेतीची जागा जवळपास पुन्हा एकदा सांगतो की आम्ही फायनल केली होती. तसा प्रस्तावही मंत्रालयात गेला. उद्धव साहेबांनी या संदर्भात 4 वेळा मीटिंग लावल्या. 4ही वेळेला अनुपस्थित राहण्याचं काम हे केसरकरांनी केलं. पण आता इथे वेतीयाचे माजी सरपंच आहेत, आता वेतीयाची तुमची मागणी आहे का? म्हणजे उभाटाची वेतीयाची मागणी लावून धरते. आम्ही कधीपासून सांगितलंय बघा, आमची पहिल्या हे बघा, आम्ही एका दगडावर पाय ठेवणारी माणसं आहोत. एक गोष्ट मागणी केली, ती मागणी आमची आजही आहे. कारण वेतीय गाव हे सेंट्रलाइज सगळ्या जिल्ह्याला मल्टीस्पेशालिस्टचा फायदा, पूर्ण हॉस्पिटलचा फायदा हा सगळ्यांना झाला असता आणि त्याचं जर उद्या विस्तारण करता आलं असतं, विस्तारित करायचं झालं तर तेवढी जागाही होती. म्हणजे 6 एकर जागा ही तिथे उपलब्ध आहे. म्हणजे उद्या आज समजा एक तुम्ही छोटंसं बांधलंय, 100 बेडचं बांधलंय, कारण मल्टीस्पेशालिस्ट त्यावेळी माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार 100 बेडचं होतं. उद्या तुम्हाला ते 500 बेडचं करायचंय तर ती जागा नको का? तर हवी. मग ती जागा तुम्हाला कुठं होती? वेतीमध्ये उपलब्ध आहे, 6 एकर जागा आहे. पण आता त्यांनी म्हटलं, पाटलांनी म्हटलं तसं आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. उबाटा उचल घेऊन वेतीयाचे माजी सरपंच आहेत, हे सगळे त्याच भागातले आहेत. हो, अनेक मग तुम्ही सरपंच आंबेडकरांना, आरोग्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहात का की वेतीयामध्ये करा, आमचं संपूर्ण सपोर्ट आहे, जनतेची बाजू आहे, सगळ्या लोकांच्या गावच्या 63 गावाच्या लोकांच्या सह्या घेऊन असं आंदोलन उभारणार आहात का वेतीयामध्ये होण्यासाठी? काय होतं, ह्या संदर्भात सुद्धा मागे अनेक सरपंचांच्या सह्या घेऊन देण्यात आल्या, तत्कालीन मंत्र्यांना देण्यात आल्या, सगळं झालं. पण आजपर्यंत त्याची म्हणून म्हटलं ना मी सुरुवातीला, ती दखल घेतली गेली नाही. म्हणून चेष्टा केली जाते मल्टीस्पेशालिस्टच्या नावावरती. मंत्रालयात फक्त मीटिंग दाखवून आणि 1 महिन्याने होणार, 1 महिन्याने होणार. आता जवळपास नाही म्हटली तरी 8 ते 9 वर्ष झाली. ही जनतेची चेष्टा आहे. तुम्ही मंत्रालयातल्या मीटिंग घेता, इथे येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगता मल्टीस्पेशालिस्टचा चालू होणार, आता काम चालू होणार वगैरे, निवडणुका आल्या की चालू होणार म्हणून सांगताना ही चेष्टा आहे. हो, आता थांबवा ही चेष्टा आणि खऱ्या अर्थानं खरोखर जनतेसाठी काम करा. दखल घ्यायची गरज नाही. एक लक्षात घ्या, काय होतं, असल्या पोकळ धमक्यांना आम्ही दखल घेत नाही. एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा, जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद, त्यांनी सगळ्यात गोष्ट माझी पत्रकार परिषद ही जनतेच्या हिताची असते. पोकळ धमक्या द्यायला वगैरे मी पत्रकार परिषद घेत नाही. एक गोष्ट आहे, आडाळी MIDC मध्ये मातीची उत्खनन झालं, वाहतूक झाली, म्हणजे मायनिंग म्हणून त्याची वाहतूक झाली आणि ती विकली गेली. ह्या सगळा झाला आणि तिथे नार्को टेस्टची कोणी केली मागणी? तहसीलदाराची आणि PIची, संजीव परब यांनी. आज एक गोष्ट आहे, उद्योगमंत्री त्यांचेच आहेत, पालकमंत्री त्यांचेच सत्तेचे आहेत, स्थानिक आमदार त्यांचे आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही मागणी करताय. म्हणजे याचा तर निष्क्रियता कोणाची दिसली? तुमच्याच मंत्र्यांची दिसली ना. आता एक गोष्ट त्याच्यात मी उचल घेतली आणि मी मुद्दा अभ्यास पूर्ण मांडला की तिथे सगळ्यात जबाबदार जर पहिला कोण असेल, तहसीलदार आणि PIच्या पोलीस निरीक्षकांच्या ऐवजी जबाबदार सगळ्यात व्यक्ती कोण असेल तर तो MIDC अधिकारी. आज रेवटकर तिथे आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे त्यांची जी जबाबदारी आहे, ते काही फुकटचा पगार घेतात का? त्यांची जबाबदारी आहे ना. मग ते जे घेत आहेत तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासनानं, म्हणजे एक तर त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांना म्हणजे उदय सामंत साहेबांना कळवलं पाहिजे होतं की अशा तऱ्हेने उत्खनन चालू आहे, अशी वाहतूक होते आणि अशा तऱ्हेची कारवाई, मी पोलीस कंप्लेंट करतो. परंतु मला वाटतं MIDCच्या अधिकाऱ्यांनी कुठची कारवाई केली नाही. म्हणून पहिलं जर ऍक्शन कोणावर व्हायला पाहिजे होती, कारवाई कोणाला व्हायला पाहिजे होती, तर ती कारवाई ही MIDC अधिकाऱ्यांवर आहे. आणि गेल्या वर्षी तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आंदोलन झालं. हो, आरती झाली. रास्ता रोको आंदोलन कधी करणार? 8 दिवसाची मुदत दिली. मी 8 दिवसात हा प्रश्न सोडवावा, अन्यथा त्याच्यानंतर आपण आंदोलन करणार. भाजपचे आमदार प्रमोद जठार असं म्हणत आहेत की यावित समस्यांवर जेव्हा बैठक झाली तेव्हा की लोड शेडिंग 2014 पूर्वी व्हायचं किंवा तुमची सत्ता असताना लोड शेडिंग व्हायचं, पण आता त्यांची सत्ता आल्यापासून लोड शेडिंग होत नाही. त्याकडे तुम्ही आता कसं बघता? बघा,
मागचं काढण्यापेक्षा जठार साहेबांनी आत्ता त्यांची सत्ता आहे, त्यांच्या सत्तेमध्ये कशा तऱ्हेने जनतेचे प्रश्न सोडवता यावे, त्यांना एक संधी मिळालेली आहे आमदार म्हणून जनतेची सेवा करायची, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने करावी अशा शुभेच्छा. पण एकीकडे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार मिटिंगा घेत आहेत विजेसंदर्भात, पण दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार या ठिकाणी बोलवले जातात. पण भाजपच्या लोकांना विश्वास नाही आहे नेत्यावर, आपला विश्वास वाटतं का? आता हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या नेत्यांना, जठार साहेबांना विचारा किंवा त्यांच्या मंडळींना विचारा की तुमच्या समन्वय नाही किंवा तुमच्यात मतभेद आहेत का, हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्यासाठी एवढं गोष्ट महत्त्वाची आहे की जनतेचा प्रश्न सुटणं गरजेचं आहे. तो कोणामार्फत, कोणाच्या माध्यमातून सुटतो हे महत्त्वाचं नाही. की गेली अनेक वर्ष इथल्या सावंतवाडीकरांच्या समस्या असतील, आता काल जठार साहेबांनी केल्या समस्या आहेत म्हणून मिटिंग घेतली ना. उलट ही समस्या जठार साहेबांना इथे येऊन घ्यावी लागते. मग हे एक प्रकारचं केसरकरांचं अपयश नाही का? 17-18 वर्ष तुम्ही आमदार आहात, आमदार असलेल्या माणसाला जठार साहेबांना इथे येऊन मिटिंग घ्यावी लागते. म्हणजे काल जे आमदार झाले ते आज येऊन 20 समस्येबाबत बैठक घेत आहेत. 17-18 वर्ष तुम्ही काय करताय इथल्या समस्या सोडवण्यासाठी? काल आता बाळमानेनी आमदारकी म्हणजे विधान परिषदेला ते मतदारसंघात उभं राहणार होते किंवा ते फॉर्म अचानक मागे घेतला होते. राजेंद्र दिली तुमच्याकडे आयत्या टायमाला तिकिटासाठी आले, सावंतवाडी मतदारसंघात ते उभे राहिले. पक्षाचे निष्ठावंत सोडून बाहेरून आलेल्या आयात उमेदवारांना पक्ष संधी देते, निष्ठावंतांना डावलतं, आणि मग ते निष्ठावंत असं कधीतरी घाट करून बाहेरून आलेले असे कधीतरी घात करून जातात. ह्यामुळे निष्ठांवर अन्याय होत नाही काय निष्ठावंतांवर? नाही, नक्कीच निष्ठावंतावरती अन्याय होतो हे नक्कीच मानावं लागेल. पण या संदर्भात आम्ही पक्षप्रमुखांशी, उद्धव साहेबांशी आम्ही बोललेलो आहोत, आणि उद्धव साहेब येणाऱ्या काळात नक्कीच दखल घेऊन योग्य ती कारवाई किंवा त्या पद्धतीत निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. एक गोष्ट महत्त्वाचं आहे बघा, की पक्ष नेतृत्व संधी किंवा कोणाला संधी देत असतं त्याचं सोनं करण्याची त्या व्यक्तीची दानत पाहिजे. की पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी एखाद्यावर विश्वास ठेवला, त्याला त्याची जाणीव असली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याला जाणीवच नाही ती व्यक्ती कधीच कोणाची होऊ शकणार नाही, कोणाचीच होऊ शकणार नाही. ती आमचीच किंवा माझीच नाही किंवा उद्धव साहेबांची नाही किंवा कोणाचीच होऊ शकणार नाही. त्याला जाणीव लागते.